अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. येत्या 13 फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी आहे गुरुप्रतिपदा. तर गुरुप्रतिपदा म्हणजे काय? गुरुप्रतिपदा दिवशी गाणगापूर यात्रा का असते? गुरुप्रतिपदा दिवशी गुरूंची सेवा कोणती करावी आणि त्या दिवशी श्री गुरुचरित्राचे कोणते अध्याय वाचावेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला अजून नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, संकट आहेत, तुम्ही अक्षरशः जीवनाला कंटाळून गेलेले आहात, कर्णीबाधेचा त्रास असेल किंवा भूतप्रेत बाधा झालेली असेल किंवा अँक्झायटी असेल, डिप्रेशन असेल, असे अनेक सारे जर काही समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि उपयोगाचा ठरणार आहे. गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे साक्षात दत्त महाराजांचेच अवतार. त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात केलेली अनेक कार्य, त्यांचे जे काही वर्णन करल तितके कमीच आहे आणि हे सर्व वर्णन आपल्याला श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये पाहायला भेटते. सर्व दत्तभक्तांनी आणि समस्याग्रस्त असलेल्या लोकांनी आयुष्यात किमान एकदा तरी गाणगापूर येथे जावे आणि तेथे संगमावर स्नान करून गाणगापूर येथील मंदिरामध्ये आरती करून तेथे माधुकरीचा प्रसाद नक्की घ्या आणि शक्य झाल्यास तेथे श्री गुरुचरित्राचे पारायण, ते शक्य नाही झाल्यास तर किमान संक्षिप्त गुरुचरित्राचे पठण अवश्य करा आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही समस्या आहेत त्या दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येईल. जर काही कर्णीबाधा, भूतबाधेचा त्रास असेल तर त्या बाधा निघून जातात, तुमच्या समस्याचे निराकरण होते. असे हे चमत्कारिक ठिकाण जे आहे गाणगापूर. तर गुरुप्रतिपदा म्हणजे काय? तर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने त्यांचे अवतार समाप्ती गाणगापूर येथे करून श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कर्दैवनात गुप्त झाले आणि त्या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशीच म्हणजे माघवद्य प्रतिपदा या दिवशी त्यांनी लौकिक अर्थासाठी, जनकल्याणासाठी निर्गुण पादुकांचे त्या ठिकाणी स्थापना केली. त्यांचे त्या ठिकाणी निर्गुण पादुका अवतरित झाल्या. तर हाच तो दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा. या गुरुप्रतिपदेच्या स्थितीला इसवी सन 1458 साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दैवनात अवतार गुप्त ठेवला व 300 वर्षांनी पौष शुद्ध द्वितीया इसवी सन 1758 मध्ये श्री स्वामी समर्थ अवतार प्रकट केला. तर त्या निमित्ताने जाणून घेऊया आज श्री क्षेत्र गाणगापूर व तेथील निर्गुण पादुका यांचे महात्म्य काय आहे. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्या नंतर भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले होते. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श केला जात नाहीत आणि या पादुका चल आहेत. प्रसिद्ध अमुचा गुरुजगी नरसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर अमरजय संगम भीमातीर. श्री क्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. तेथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत असे जागृत स्थान आहे आणि सर्व तऱ्हेचे पावित्र्य तेथे सांभाळले जाते. भगवान श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. निर्गुण पादुकाच्या द्वारा त्यांचे इथे अखंड वास्तव्य आहे. ज्यावेळेस ते त्यांचे अवतार समाप्तीचे कार्य करून निजगमनाला शैल्यगमन करणार होते त्यावेळेस त्यांचे भक्तगण यांनी विचारले, त्यांचे जे शिष्य आहेत, भक्त आहेत, त्या सर्वांनी त्यांना विनवणी केली आणि विचारले की तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही जर आम्हाला सोडून गेले तर आम्ही कुठे जावे, कोणाचा आश्रय घ्यावा. त्यावेळेस स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितले की तुम्हाला कोणाच्याही आश्रयास जाण्याची गरज नाही. मी लौकिक रूपाने जरी इथून जात असलो तरी सूक्ष्म रूपाने या ठिकाणी मी राहणार आहे. आणि सर्व भक्तांसाठी मग त्या ठिकाणी निर्गुण पादुका अवतरित झाल्या. तर अशा प्रकारे ह्या निर्गुण पादुकामध्ये आजही श्री नरसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे आणि ते सर्व भक्तांसाठी त्यांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी निरंतर कार्यरत असतात.
जे कोणी दत्तभक्त गाणगापूरला जाऊन श्री नरसिंह सरस्वतींचे पादुकांचे दर्शन घेतात त्यांचे भविष्य, त्यांचे आयुष्य नक्कीच उज्ज्वल असे राहते. श्री क्षेत्र गाणगापूरला जेथे निर्गुण मठ आहे तेथे त्याच स्थानी श्री नरसिंह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रीच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत. त्याच्या खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद आहे, पण पूर्वीचे पुजारी सांगतात की त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नरसिंह यंत्राची स्थापना केली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत पण सापडतात. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी शैल्यगमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्या आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुप्त झाल्यानंतर तेथे अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने देखील ती पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. तिथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. पिशाच विमोचनाचे हे तर महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दर्शन घडते. श्री निर्गुण मठात श्री गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वतः श्री नरसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली चिंतामणीची मूर्ती आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्चिमाभिमुख आहे. या दरवाजातून ओनव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. त्या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रैमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्रीगुरूंच्या या पवित्र निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल नसून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकारांच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार लांब अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत. श्री गुरुचरित्रात श्रीगुरू आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर महात्म्याची ग्वाही देताना म्हणतात, मठी आमुच्या ठेवीती पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविले समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होतील त्वरित ही माता आमुची सत्य जाना. संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार. म्हणजे याचा अर्थ की श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणतात की मठी आम्ही आमच्या पादुका ठेवत आहोत की ते तुमच्या कामना पूर्ण करतील. अश्वत्थ वृक्ष म्हणजे या ठिकाणी पिंपळ वृक्षाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्याला पिंपळ वृक्षाला कल्पतरूच म्हटले जाते आणि पिंपळ वृक्षाची देखील सेवा केल्याने तुमच्या कामना पूर्ण होतील. तुम्ही कुठलाही संदेह मनात न धरता संगमी जावे, तेथे स्नान करावे. जे अश्वत्थ नारायण आहे, पिंपळाचे वृक्ष आहे, त्यांची पूजा करावी, पादुकांचे पूजन करावे आणि तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारे तुम्हाला सुख समृद्धी लाभेल असे ते म्हणतात. निर्गुण पादुकांना सगुण आकार असून पण त्यांना निर्गुण पादुका का म्हणतात? तर त्याचे कारण असे आहे की आपल्या मनातील संकल्प ज्यावेळेस ज्या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारे करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते. म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. भक्त कल्याणात स्थापित केलेल्या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःख व अट्टळ संकटे निवारण झालेली आहेत. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी येथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. या पवित्र श्री क्षेत्र गाणगापूर येथे गुरुप्रतिपदेच्या दिवशी भव्य असे गाणगापूर यात्रा होते. त्या ठिकाणी महाराजांचे शैल्यगमनाचा उत्सव म्हणून आणि निर्गुण पादुकांचे प्रतिष्ठापनेचा उत्सव म्हणून भव्य गाणगापूर यात्रा दरवर्षी साजरी करण्यात येते. गुरुप्रतिपदेच्या दिवशी दत्तभक्तांनी स्वामी भक्तांनी काय सेवा करायची आहे ते आता पहा. तर या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांचा पंचोपचार छान पद्धतीने असा अभिषेक करून घ्या. पंचामृताने अभिषेक करून घ्या. ते तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करावे आणि घरात सगळीकडे ते तीर्थाचं तुम्ही शिंपडावे, जेणेकरून घरामध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटीचे वातावरण राहील. तसेच दिवसभर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यातून देखील सकारात्मकता वाढेल.
या दिवशी गुरुचरित्राचे कोणते अध्याय पठण करावे ते आता जाणून घ्या. तर गुरुप्रतिपदा दिवशी सर्व दत्तभक्तांनी शुचिर्भूत होऊन श्री गुरुचरित्र या ग्रंथातील 51, 52 आणि 53 या 3 अध्यायाचे पठण किंवा श्रवण नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे कृपा आशीर्वाद मिळतील. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शैल्यगमन याचा उल्लेख असलेले श्री गुरुचरित्रातील अध्याय 51 आणि 52 सर्वांनी वाचायचे आहे, पठण करायचे आहे किंवा श्रवण करा. आणि 53वा अध्याय देखील तुम्ही पठण किंवा श्रवण करा. 53व्या अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सारांश येणार, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पठण किंवा श्रवण केल्याचे देखील श्रेय भेटेल. योगायोग इतका छान आहे की गुरुप्रतिपदा हे गुरुवारच्या दिवशी आल्याने स्वामी भक्त आणि दत्त भक्तांसाठी तर एक पर्वणीच आहे. तर त्या दिवशी आपण गुरूंची आपल्याला जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा नामस्मरण करायचे आहे. लक्षात घ्या, नामस्मरणाचा महिमा खूप आहे. सर्वांनी आपले कर्तव्य करत निरंतर नामस्मरण करत राहावे. तर चला मग म्हणूया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.